खानावळ या संकल्पनाची सुरुवात 1880च्या दशकात श्री आगरकर आणि श्री चिपळूणकर यांनी आपल्या वृत्तपत्रात केली आहे. अगदी पहिली खानावळ रामचंद्र पोंक्षे यांनी जून 1881 मध्ये केली होती. पुणे भोजनगृह. दुर्दैवाने 1884 मध्ये ती बंद पडली. उधारी, भांडवलाची कमतरता आणि एकसारखा मेन्यू यामुळे ही त्याची काही कारणे. आगरकरांना ही कल्पना इतकी आवडली की त्यांना विधवांच्या पुनर्वसनाचं साधन म्हणूनही ती मांडली. विद्यार्थ्यांची संख्या मात्र वेगाने वाढत होती. शिक्षणासाठी बाहेरगावून विद्यार्थी पुण्याकडे खेचले जात होते. भोजन मात्र साधं, वरण भात, एक भाजी, भाकरी आणि ताक. पोळी आणि तुपासाठी जास्त पैसे मोजावे लागायचे. कधी चिवडा किंवा एखादी लाडू असा एखादा पदार्थ. तुपाची लोटी घेऊन येणारी मुले तेव्हा नेहमी दिसत. त्या काळी न वडापाव न मिसळपाव. हळूहळू खानावळ पद्धत रुजत गेली आणि नव्या रूपात विस्तारली. काळ पुढे सरकत गेला आणि खानावळींनी वेगवेगळे रंग घेतले. उडपीकरांचे बोर्डिंग हाऊस, बादशाही, गणेश पेठेतील नेवरेकर आणि सदाशिव पेठेतले मराठा खानावळ, ज्ञान प्रबोधिनी जवळच्या मालवणकर मावशींची अशी घरगुती आणि घरातच जेवण देणारी आणि कमी गर्दीची मेस ही एक समांतर व्यवस्था सुरू झाली आणि लोकप्रिय पण झाली. असे उपाहारगृह सुरू झालेत आणि पुणेरी परंपरा चालवत दुपारी 12 ते 4 बंद आणि आठवड्याची एक सुट्टी याच नियमाने चालवले जाते. मधल्या काळात वेगवेगळ्या पाकशैलीचे हॉटेल्स आलेत. जंगली महाराज रस्त्यावर बंगाली जेवणाचे कलकत्ता बोर्डिंग हाऊस, पुढे खानावळींची उपहारगृहांची हॉटेल्स आणि पुढे त्याचे डायनिंग हॉल्स झाले. स्थलांतराने आधी शाकाहारी, नंतर मांसाहारी भोजनालय सुरू झालेत. फोडणीच्या वरणपासून मंचुरियन, चायनीज कुझिन्स पर्यंत आलंय. पण काळाचा महिमा अगाध आहे. आता परत आपण अख्खा मसूर, पिठलं भाकर, मटणाची खानावळ, चुलीवरचं मटण इथपर्यंत पोहोचलोय. अगदी सदाशिव पेठेत सुद्धा शाकाहारी आणि मांसाहारी खानावळ आहेत. काही बदल तर झालाय. आधी हात धुवायची परंपरा होती आणि मधात आपण फिंगर बाउल्स पर्यंत पोहोचलो होतो. आता परत ती परंपरा सुरू झाली आहे. असं आधी एक छोटंसं पुणे आज एक मल्टी कुझिन 5 स्टार हॉटेल्स पर्यंत येऊन पोहोचलाय. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.